भुलेश्वर शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना. देवगिरीच्या यादवांच्या काळातील 13व्या शतकातील महादेवाचे सुंदर मंदिर, हेमाडपंथी आणि मराठा वास्तुकलेचा उत्तम नमुना. नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यातील माळशिरस गावातील साधारण 700 फूट उंचीच्या टेकडीवर असलेले भुलेश्वर हे महादेवाचे मंदिर पाहण्यासाठी आलो आहोत. हे जे आपल्याला किल्ल्याच्या बुरुजाचे अवशेष दिसत आहेत तोच आहे दौलत मंगळगड. विजापूरचा सरदार मोरार जगदेव याने हा किल्ला या डोंगरावर बांधलेला होता. आता आपण मंदिरा शेजारी पार्किंगमध्ये आलो आहोत. या ठिकाणी गाडी लावून मंदिराकडे चाललो आहोत. यात्रा सोडून इतर दिवशी आपल्या सर्वांच्या गाड्या या ठिकाणी पोहोचतात. या फलकावर पुरातत्व विभागाची माहिती दिलेली आहे. ही माहिती आपण व्हिडिओ थांबवून वाचू शकता. हे मंदिर 1958 मध्ये संरक्षित करण्यात आले. इथे चप्पल स्टँडवर चप्पल काढून आपण मंदिराकडे प्रवेश करतो. हे मंदिर पांडवकालीन आहे अशी आख्यायिका सांगितली जाते, परंतु संशोधकांच्या संशोधनानुसार हे मंदिर 13व्या शतकातील यादवांच्या काळातील आहे. या ठिकाणी प्रसाद आणि काही वस्तूंची दुकाने आहेत. हे आपल्याला एक शिल्प दिसत आहे. याची नासधूस केलेली दिसते. हे हत्तीचे शिल्प आहे. तसेच शेजारी द्वारपालाची मूर्ती आहे. वरच्या बाजूला खूप सुरेख हत्तीच्या मूर्ती आहेत. मित्रांनो, हे आहे भुलेश्वर मंदिर. ही आहे मंदिरासमोरील डीकमाळ. ही भव्य घंटा मंदिराच्या समोरच आहे. हे आहे कासव. हा मंदिराच्या समोरील पायरीचा दगड आहे. यावर नक्षी आणि काही शिल्पे कोरलेली आहेत. याबद्दलची माहिती तुम्हाला असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. आता आपण मंदिराच्या बाहेरील मंडपात प्रवेश केला आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला प्रवेशद्वार आहेत. या ठिकाणच्या खालील दगडांवर देवनागरीमध्ये काही नावे लिहिलेली आहेत. हे मंदिराचे खालच्या बाजूचे एक प्रवेशद्वार आहे. यावर खूप छान नक्षीकाम केलेले आहे. सर्व मंदिरांप्रमाणे या ठिकाणी देखील गणपती कोरलेला आहे. या द्वारातून आत गेल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. तिच्या दोन्ही बाजूंनी वर जाण्यासाठी जिना आहे, कारण हे मंदिर एक मजला वरच्या बाजूला आहे.
हा आहे मुख्य मंदिराचा भाग। या ठिकाणी तुम्हाला अनेक सुंदर शिल्पे कोरलेली दिसतील, पण यामधील भरपूर शिल्पे यवनांनी तोडलेली होती। बऱ्याच मूर्त्यांची नासधूस केलेली दिसते, तरी पण हे लोक आपली संस्कृती नष्ट करू शकले नाहीत। हा या मंदिरातील नंदी अत्यंत सुरेख आणि रेखीव आहे। असे वाटते की हा नंदी कधीही जिवंत होऊन चालू लागेल। या नंदीच्या पाठीवर सुरेख घंट्यांची झालर कोरलेली आहे। मंदिराच्या वरील बाजूला देखील शिल्पे कोरलेली आहेत। या ठिकाणी युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे। या खांबावर सुरेख नक्षी कोरलेली आहे। मित्रांनो, हा आहे मुख्य गाभारा। यामध्ये आत जाऊन शूट करण्यासाठी परमिशन नाही, तरी पण जुन्या व्हिडिओमधील काही व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। हर हर महादेव, जय शंभो शंकरा। हा देखील एक पौराणिक प्रसंग कोरलेला आहे। हा मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे। सर्व ठिकाणी आपल्याला शिल्पे कोरलेली दिसतात। इथे मागील बाजूला एक छोटी खोली आहे। यामध्ये महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे। या दुसऱ्या खोलीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना केलेली आहे। या एका खोलीच्या आतील बाजूला माशांची तसेच पक्ष्यांची शिल्पे आहेत। या ठिकाणी वरील बाजूला सुरेख शिल्पे कोरलेली दिसतात। इथे विशेष म्हणजे स्त्री रूपातील गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते। अशी युनिक गणेशाची मूर्ती इतरत्र दिसत नाही। या ठिकाणी एका प्रसंगात एक योद्धा आपला बाण चालवत आहे आणि तो एका वेळी 2 बाण सोडत आहे। या दुसऱ्या शिल्पात या योद्ध्यांनी एका वेळी 4 बाण सोडलेले आहेत।
या ठिकाणी खाली आनंद आश्रम आहे. जागा खूप छोटी आहे. शक्यतो या ठिकाणी ध्यान धारणेची खोली असावी. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे मंदिर? आवडले असल्यास कमेंट्समध्ये नक्की लिहा. हर हर महादेव. धन्यवाद.